मध्ये शरद पवार गटानं जोरदार घोषणाबाजी केली। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले गेलं। राजीनामा झाला नाही तर व्यापक स्वरूपात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला। यानंतर आपल्या ठिकाणी ज्येष्ठ राजकीय नेते सन्माननीय कॉम्रेड चव्हाण साहेब यांना विनंती। आमची एकमेव मागणी अशी आहे की नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये बाकीचे काही छोटे मोठे लोक तर त्याच्यामध्ये सामील आहेतच, पण मुख्य जे आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे मुख्य जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम हे केंद्रातलं सरकार या ठिकाणी करतंय। आज सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी 18-19 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं, अन्नत्याग केला, परंतु या सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या ठिकाणी घेतला गेला नाही। या ठिकाणी जे आंदोलन करतंय त्याला उचलून दामण्याचं काम हे सरकार करतंय। म्हणजे लोकशाही आहे का नाही हा खरा प्रश्न आहे। म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतो।